हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे ना माझं गॅसचे बर्नर धुवायला चालू आहेत. गॅसचे बर्नर, कारण गॅसचे जे बर्नर आहेत ना तर ते खूप दिवस झाले धुवले होते, असे धुवलेच नव्हते. त्यामुळे तर त्यात अगोदर ना मी लिंबू टाकायचा होता मला, पण लिंबू जास्तीचा नव्हता, एकच होता तो, पण लिंबू म्हणजे खराब झालेला होता, पण रस निघत होता त्यात बऱ्यापैकी, पण तेवढा पुरायचा नाही. त्यासाठी मी चिंच टाकलं आहे अगोदर थोडीशी, आणि नंतर मग एक लिंबू होता तो चिरून टाकला त्यामध्ये. आणि दुसरं जे बर्नर आहे तर ते पाणी गरम केलं होतं, त्यामुळे ते थोडंसं गरम होतं, त्यामुळे मग अगोदर एकच टाकून घेतलं मी, आणि त्याच्यामध्ये विनो टाकला, गरम पाणी घेतलं, त्यामध्ये लिंबू टाकला आणि नंतर विनो टाकला. म्हणजे ना हे जे बर्नर आहेत ना ते थोडंसं पितळ मिक्स असतं त्यामध्ये, त्याच्यामुळे विनोने आणि आपल्या आंबटनं, म्हणजे आपलं लिंबू जे आहे ते आंबटच असतं, त्या आंबटमुळे थोडंसं निघायला मदत होते चांगलं. तसं तर एकदम पण क्लिअर खट असं निघत नाही, थोडं का होईना घाण राहतच त्यामध्ये. हे बघा, न घासतासुद्धा मग अशी किती काळे दिसत होते, आता बघा न घासतासुद्धा म्हणजे पूर्ण प्लेन निघाले थोडेसे तरी वेज त्याचे. पूर्ण असं कलर काळा होता तर तो आता जरा चेंज झाला आहे कलर न घासतासुद्धा. तर खूप माझ्या गॅसला नाही म्हणलं तर माझ्या हिशोबानं 22-23 वर्ष झाले असतील माझ्या गॅसला, त्यामुळे बर्नर तवापासून बदललेलेच नाही, तेच बर्नर आहेत, म्हणून जास्त काळे दिसत आहेत. किती बी जरी घासलं तर याचा कलर नव्यासारखा कधीच होणं शक्य नाही. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता, तर त्या व्हिडिओमध्ये ना असेच बर्नर दाखवले होते, तर ना त्यांनी असेच घासले म्हणजे बर्नल घासले आणि डायरेक्ट नवीन बर्नल दाखवले. तर हे बघा, असे बर्नल म्हणजे गरम पाण्यातून बाहेर काढले की बर्नल असे होते म्हणून, असं कुठं असतं का मला सांगा? जुने जर बर्नल असले तर आपण जर गरम पाण्यात घातलं इनोच्या तर लगेच नवीन होतात का ते बर्नल? नाही, शक्यच नाही होत तसं. पण व्हिडिओमध्ये दाखवायला काय पण दाखवतात, पण आपल्याला तेवढं काय करायचं नाही, जे आहे ते आहे रिअल. तर असो, वेज बुजलेले होते त्याचे, गॅस थोडासा स्लो चालत होता, त्यामुळे मग आज मी घासायला काढले. तर मी पण सारखं घासत नाही, माझ्या पण एवढं आठवणीत राहत नाही सारखं घासायचं, पण गॅस खूपच स्लो चालायला होता, त्यामुळे मी आज काढलेत. तर बघा, जे वेज आहेत ते माझे पूर्ण वेज असं एकदम खुल्ले झालेत, आणि गॅस आता माझा बऱ्यापैकी चांगला चालतो आहे, म्हणजे मोठाच चालायला लागला आहे मला पाहिजे तसा. तर आता इथं चहा ठेवला आहे मी, कारण दुपारी मी धुले होते, नंतर उन्हाला वाळवायला ठेवले, आणि आता चहासाठी असा बी मला गॅस पेटवायचा होता. म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू की माझा गॅस कसा चालतो आहे. तर आधी पण चांगला चालत होता, पण एवढा मोठा चालत नव्हता, जरा छोटासा चालत होता त्यामुळे. तर बघा, माझे बर्नर चांगले निघलेत. आणि परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मला झाडाची मशागत करायची आहे, म्हणजेच झाडाचे जे आता उन्हाळा लागल्यामुळं ना झाडाला पूर्ण करपलेले वगैरे पानं आलेत, आणि ते कमळाचं जे झाड आहे तर ते पण मला पूर्ण कापून काढायचं आहे, कारण सध्या त्याला फुलं वगैरे काही येत नाहीत. आता डायरेक्ट श्रावण महिन्यातच त्याला फुलं येतात, त्यामुळे मग ते पण झाड मला कापून काढायचं होतं. आणि जास्तीचे काय झाडं नाहीत, थोडेच झाडं आहेत, पण त्याला जरा थोडंसं जर करपलेले पानं वगैरे काढले, व्यवस्थित असं बांधून ठेवलं, रोजच्या रोज पाणी घातलं, तर तेच झाडं हिरवेगार दिसतात आणि आपल्याला पण बघायला भारी वाटतं. त्यामुळे आता उन्हाळ्यात तसं तर झाडं लावायला अलाउड नसतं, झाडं लावले तरी येत नाहीत उन्हाळ्यात. आता पावसाळ्यातच गेला, आता पावसाळ्याच्या टाईमपर्यंत मी बघू आता कुंड्या घेण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे अजून 2-4 तरी झाडं मला वाढवायला येतील. तसं तर आमच्यात पण जास्त जागा नाही झाडं ठेवायला, पण ती भिंत आहे तेवढी भिंत तरी पूर्ण होईल कुंड्या ठेवल्यानं, त्यामुळे. आणि भरणीत वगैरे ठेवलेले झाड आहे तर ते पण मी भरण्यात म्हणजे कुंड्या आणून कुंड्यामध्ये टाकेल. पण आता सध्या उन्हाळा आहे म्हणलं, ह्यातला त्यात नको करायला, त्यामुळे. तर इथं मला वाटतं 4 वाजले असतील, तर ही 4-5 वाजल्या होत्या वाटतं, 5चं वातावरण आहे हे. तर आमचा मन्या जो आहे ना, तर मी झाडाची देखरेख करत होते, तर तो तिथं बसला होता भिंतीवर बघत की ह्यांचं नेमकं काय चालू आहे काय नाही म्हणून. आणि झाडाची जी माती आहे ना, तर ती माती बी थोडीशी खालची वरची खाली केली ना थोडंसं त्यातल्या त्यात, तर पाणी पण व्यवस्थित बुडापर्यंत जातं. नाहीतर रोज पाणी घालण्यानं ना तर पूर्ण निब्बर होतं ते, म्हणजे माती पूर्ण निब्बर होते आणि पाणी पूर्ण बुडापर्यंत जात नाही. त्यामुळे थोडंसं काठीनं वगैरे त्याला डवचायचं असतं. शेतामध्ये कसं गवत आल्याच्या नंतर खुरप्यानं काढतात गवत, ते मग ते रान जे आहे तर थोडंसं रान ढिल्लं होतं, पाणी पूर्ण बुडापर्यंत जातं. तसंच आपल्या कुंड्यातलं पण थोडंसं आपण काठीनं वगैरे व्यवस्थित केलं ना तर माती पूर्ण ढिल्ली होते, आणि मग झाडं यायला पाणी जायला मदत होते. त्यामुळे थोडंसं मी काठीनं
माती थोडीशी ढिली केली त्यातली आणि नंतर पाणी वगैरे मारलं आणि मागं मी गवतर शिंपडलं होतं झाडावर ह्या. तर आता एवढे फुलं येत आहेत ना मोगऱ्याचे, संध्याकाळी 6च्या टायमाला तर एवढी छान वास येतो ना आमच्या दारात बसल्याच्या नंतर. आमच्या पूर्ण गल्लीमध्ये त्या फुलांचा वास दरवळतो. पूर्ण गल्लीतल्या बायका पण म्हणतात की तुमच्या झाडाचा खूपच छान वास येतो आहे. वाटेने जाताना सुद्धा झाडांचा वास येतो आहे, म्हणजे फुलांचा वास येतो आहे आमच्या. तर मनी प्लॅन्टचं झाड बघा किती छान आलं आहे. आता पहिलं मोठंच होत नव्हतं, मला कोळं पडत होतं झाड मोठं कसं होत नाही आहे म्हणून, पण आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. अजून एखादा त्यांचा फांटा कट करून मग दुसऱ्याला लावेन मी. अजून एखादं बाटलीत वगैरे घरामध्ये छान दिसतं मनी प्लॅन्टचं. आणि हे खालच्या पिवळ्या फुलाचं झाड पण आता थोडंसं कामातून गेल्याने झालं होतं, पण म्हणलं असो अजून फुलं यायला चालू आहेत. जोपर्यंत फुलं येत आहेत तोपर्यंत राहू द्या, जेव्हा फुलं बंद होतील तेव्हा उपटून टाकायला येईल आणि नंतर त्यामध्ये दुसरं झाड लावायला येईल. त्यासाठी ते झाड काही काढलं नाही, फक्त त्याचे करपलेले वगैरे पानं बरेच होते तर ते सगळे काढून टाकले. आणि फुलं बऱ्यापैकी येतात प्लेटभर, मग रोजचं देवापुरतं भागतं माझ्या. तर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजेच गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर इथं फुलं तोडायला चालू आहेत माझे. तो झाडांचा व्हिडिओ खूपच छोटा झाला होता, त्यामुळे मी हा गुरुवारचा व्हिडिओ त्यातच ॲड केला आहे. तर इथे उंबरट्याचं हळदीचं लेपन, उंबऱ्याची पूजा वगैरे माझी झाली होती. फुलंच फक्त व्हायला चालू होते माझे. धूप उदबत्ती वगैरे गुरुवारी पौर्णिमा जास्त मी दिवा वगैरे लावते. तसं हळदीचं लेपन प्रत्येक गुरुवारीच करते, रोज तर होत नाही. आमोशाला एक हळदीचं लेपन करत असते. तर बघा एवढे प्लेटभर फुलं निघले तरी बास झाले देवाला रोजच्या रोज माझ्या. नाहीतर मला इकडून तिकडून फुलं आणावं लागत होते, पण आता नाही गरज पडत, घरच्या झाडांना येते. त्यामुळे एखाद्या वेळेस ना देवपूजा करायचा एखाद्या वेळेस कंटाळा येतो, कोणाला पण येतो. रोज तर आपण देवपूजा करतो, पण एखाद्या वेळेस वाटतं की नको आज देवपूजा करायला, आज खूप कंटाळा आला आहे. पण जेव्हा झाडाचे फुलं बघतो ना आपण, तर तेव्हा झाडाची फुलं बघितल्यानंतर कधी देवपूजा करेन आणि कधी फुलं तोडन, कधी देवाला वाहीन असं वाटतं. माझं तर तसं आहे. आता तुमचं कसं आहे मला माहीत नाही, पण देवपूजा करायची इच्छा जरी माझी नसली ना एखाद्या वेळेस, तरी झाडांची फुलं बघितली ना कधी ती फुलं तोडून आणि मी देवाला वाहीन असं मला वाटतं. त्यामुळे मग मी झाड म्हणजे फुलांचं झाड दारात कंपल्सरी असतं माझं एक तरी. तर असो इथे बघा आता माझी देवपूजा वगैरे करायला चालू आहे. अजून देव वगैरे काही काढले नाहीत. गुरुवारची पूजा मांडायला चालू आहे. देवपूजा करून घेतली मी, दाखवली काही नाही तुम्हाला, प्रत्येक वेळेस कुठं दाखवायचं. तर ते स्वामींचा अभिषेक करायला चालू आहे गुरुवारचं. हा जो चौरंग आहे ना तर मी खास अभिषेकसाठीच आणलेला होता, कारण प्रत्येक वेळेस दत्त महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा अभिषेक करायचं म्हणलं ना तर देव पाण्यातच बुडत होते पूर्ण. त्यामुळे मी हा चौरंग आणला होता. चौरंगावर देव कसं आदर राहत आहेत. 2-4 देवाचा जरी अभिषेक केला तरी देव पाण्यात आपले बुडत नाहीत, आदर राहतात वरच्यावरी. त्यामुळे मी तो एक चौरंग आणून ठेवला होता देवाचा अभिषेक वगैरे करायला. तर इथे बघा माझी स्वामींची पूजा वगैरे पूर्ण मांडून झाली. आरती करायला चालू आहे. आता 10:30ची आरती करायला चालू आहे. तसं तर 10:30 वाजले नव्हते, अजून टाईम होता, पण मी 10:30चीच आरती करत होते, कारण थोडासा टाईम बाकी होता. एक करत तो 10-10:30 कशा वाजता समजत नाही. तर इथे ना मी पूजा वगैरे झाली माझी आत्ताच म्हणून सांगत होते, पण इथे ना बाहेरचा कालवा खूप ऐकायला येत होता, माझा आवाज खूप छोटा येत होता, त्यामुळे मी इथला आवाज कट केला आहे. तर इथं माझी पूजा वगैरे झाली होती आणि कपाळाला विभूती पण लावली होती मी, पण एक करत तो 1-2 तास निघून जातात, मग ती विभूती पण निघून जाते, राहत नाही. तर असो इथे आता संध्याकाळचा 4चा टाईम झाला आहे. तो मगाशीचा सकाळचा टाईम होता, 4चा टाईम झाला आहे. मी 4 वाजताच वाचन करायला बसते. सकाळचं वाचन होत नाही, कारण किती बी प्रयत्न केला तरी पण सकाळचं नाही होत. आणि सकाळी जर जास्त लवकर उठले ना तर मग वाचन करता करता झोप लागायचा प्रॉब्लेम होतो, आळस येतो, जांभळं येतात. त्यामुळे मग मी 4 वाजता वाचते कधी पण. 5-5:30 वाजेपर्यंत पूर्ण सेवा वगैरे होऊन जाते, वाचन सेवा वगैरे सगळं होऊन जातं. नंतर मग स्वयंपाक वगैरे करायला येतं आणि 8 वाजेपर्यंत सगळं जिकडे तिकडे होतं. म्हणजे दिवसभर मग संध्याकाळचं जेवण पण जरा लवकर होतं. त्यामुळे इथे ना करायला चालू आहे. तसं तर ना आज छोलेची भाजी बनवायची होती, पण छोले अजून भिजू घालून ठेवायला पाहिजे होते अगोदर, पण नव्हते भिजू घालून ठेवलेले. त्यामुळे मग त्याला खूप बरं शिजवावं लागलं असतं, म्हणून मग अख्खा मसूर शिजवून घेतला कुकरमध्ये आणि त्याचा आताच करायला चालू आहे. तर अख्ख्या मसूरला ना कांदा जास्तीचा वापरावा लागतो, कांदा जास्तीचा लागतो. तर मी भरपूर असा कांदा टाकला आहे आणि टमाटर चिरून टाकलं तरी चालतं, पण ते मला आवडत नाही चिरलेलं, त्यामुळे मी टमाट्याची गिरवी केली होती.
तर ती टमाट्याची ग्रेव्ही वगैरे टाकून घेतली. आणि मग अख्ख्या मसूरला ना जास्त मसाले वगैरे काही वापरायची गरज नाही लागत. साधी सिंपल भाजी केली तरी पण छानच लागते. तर इथं मी कोणताच मसाला वापरला नाही, फक्त गरम मसाला थोडासा वापरला आहे आणि आपले धने पावडर टाकलं थोडंसं आणि लाल चटणी आणि झाली आपली फायनली भाजी तयार. भाजीला काही म्हणजे 8 तास करावा लागत नाही अख्ख्या मसूरला. तर आता इथं दूध खीर करायला चालू आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्यात दूध खीर किती फेमस आहे, खूपच फेमस आहे. कारण रोज जरी आमच्या दूध खीर केली ना तरी घरात कोणाला कंटाळा येत नाही. तर इथं तीच करायला चालू आहे आता माझी. तर पहिल्यांदा तूप टाकून घेतलं आणि नंतर खोबऱ्याचा खीस होता आणि खोबऱ्याचा खीसमध्ये ना खारीक वगैरे बारीक केलेलं होतं. तर तेच मी आता ह्या तुपामध्ये टाकून घेतलं. तुपामध्ये थोडंसं खालीवरी केलं आणि नंतर त्यामध्ये दूध ओतून घेतलं, कारण दूध अगोदरच उकळून घेतलेलं होतं. आणि नंतर त्या दुधामध्ये ना तांदळाची पेस्ट केली होती, तर तीच पेस्ट टाकून घेतली. तांदळाची पेस्ट टाकली ना तर कंटिन्यू दूध खीर जे आहे ते 5-5 मिनिटाला हलवावं लागतं, नाहीतर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते. त्यामध्ये गाठी होतात, त्यामुळे मी इथं बघा सारखं हलवते जोपर्यंत ते तांदळाचं पीठ शिजत नाही तोपर्यंत. तर आता फायनली नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे माझा देवाला, कारण भात कोणाला घरात आवडत नाही त्यामुळे भात नाही करत. तर इथे बघा आमचे जेवणं वगैरे आता चालू आहेत. इथला पण मी आवाज कट करून घेतला आहे. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. आमचे जेवणं चालू आहेत, तुम्ही पण जेवणं करा आता. तर चला मग बाय.